अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम आदरणीय मंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो की या अतिशय वाशिम जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या विषयाबद्दल पाच घेतली ना, सकारात्मक आहात, उत्तर सुद्धा सकारात्मक आलेलं आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, वाशिम जिल्हा हा गोदावरी नदी आणि तापी नदीच्या रिजवर आहे. छोटा जिल्हा आहे, तरुण जिल्हा आहे. आमची तहान मात्र मोठी आहे. 6 तालुक्यांचा जिल्हा मंत्री महोदय आमचा आहे. नदीजोड प्रकल्प हा महत्वाकांक्षी विदर्भासाठी जो प्रकल्प जाहीर झाला होता, तर पहिल्या GR मध्ये 15 तालुके आणि 6 जिल्ह्यांचाच उल्लेख झाला होता. पण आमच्या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय ठाकरे साहेब असतील, स्वर्गवासी पाटणी साहेब असतील आणि मी आपल्या राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी आमच्या सगळ्यांच्या गोष्टीचं लक्षात जी माहिती घेतल्यानंतर आपल्या जो GR निघाला 20 ऑगस्ट 2024 मध्ये, त्यामध्ये जनक साहेब फक्त 2च मिनिटात मांडा. अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय जिल्ह्याची तहान भागवणारा विषय आहे आणि मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत. फक्त थोडक्यात मला प्रस्तावना मांडू द्या. जो त्यामध्ये उल्लेख झाला 20 ऑगस्टच्या GR मध्ये आदरणीय मंत्री महोदय, त्यामध्ये वाशिम जिल्हा तसेच नळगंगा ते पैनगंगा या गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये झाला होता आणि सर्वेक्षणामध्ये समावेश करावा हा त्यामध्ये उल्लेख झाला होता. मी आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच विनंती करेल की या लक्षवेधीचे 2 भाग आहेत. पहिला भाग आमचा वाशिम जिल्ह्याचा सहभाग नदीजोड प्रकल्पामध्ये झाला असेल तर कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. दुसरा महत्वाचा या लक्षवेधीचा भाग असा आहे की चाकातीर्थ प्रकल्प जो अतिशय महत्वाचा आहे, मालेगाव शहराजवळचा प्रकल्प आहे. एक महामार्गावरील पुलामुळे तो प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होऊ शकला नव्हता. 2009 साली तो सुरुवात झाली होती, पण तो पूल आता साहेब जवळपास 50% पूर्ण झाला आहे आणि या उन्हाळ्यात तो मोटरेबल होऊन जाईल. तर त्या प्रकल्पाचं सुद्धा काम पूर्ण जर झालं तर मालेगाव शहराला सुद्धा पाणी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना सुद्धा जळुका भाग असेल, डवा भाग असेल, किरडा भाग असेल, तितक्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. आणि तिसरा महत्वाचा उल्लेख या लक्षवेधीत जरी नसला तरी आपल्याला मागणी ही आहे मंत्री महोदय की आमच्या जिल्ह्याचं हक्काचं पाणी जे बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण असेल किंवा कोराडी धरण असेल ते दरवर्षी सोडण्यात येतं, तर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना ते उपलब्ध होईल का? आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न, या बाबतीत आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मीटिंग आपल्या दालनात आयोजित करसाल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला माहिती आहे नळगंगा जो आपला प्रकल्प आहे, वैनगंगा नदीजोड प्रकल्प, त्या प्रकल्प आधी त्याचा तुमच्या तालुक्याचा समावेश त्यात नव्हता. आपण सांगितलं 20 ऑगस्टला जो GR निघाला, त्यामुळे या ठिकाणी आपलाही तालुका या ठिकाणी त्याचा समावेश करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात. हां, ठीक आहे. पण आपण जे प्रश्न उपस्थित, आता खरं वेळ कमी आहे, खूप या ठिकाणी बोलता येईल, पण आपण तो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागेल का? कारण पुलाच्या उंचीमुळे, कारण हा प्रकल्प जर पूर्ण क्षमतेने आपण अडवला तर त्या ठिकाणी हा पूल पाण्याखाली जाईल, तिथली रहदारी बंद पडेल आणि म्हणून PWDने त्या ठिकाणी टेंडर काढलेलं आहे. पुलाचं काम सुरू आहे. आता स्लॅब टाकायचा राहिलेला आहे. तो स्लॅब टाकला, मला वाटतं की आपलं हे काम लवकरात लवकर, म्हणजे PWDशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी त्या ठिकाणी लागेल. पुढे आपण प्रश्न आपला, आता तुम्ही 4-5 प्रश्न मीटिंग घ्यायची ना, आणि मग कशाला एवढा वेळ येतात? तर अध्यक्ष महोदय, मुंबईला गेल्यावर आम्ही लगेच या संदर्भामध्ये आताच घेऊ, उद्या या संदर्भामध्ये बैठक लावून घेतो. सगळे अधिकारी इथेच आहेत आणि त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावून देतो.